डे 25 आजची सकाळ पण जिमनेच झाली. आज जिममध्ये बायसेप ट्रायसेप वर्कआउट आणि कार्डिओ केला. मग घरी येऊन ब्रेकफास्ट करून रेडी झालो आणि शॉपकडे निघालो. जाताना फ्रूटवाल्याकडून फ्रेश फ्रूट घेतले, पण स्ट्रॉबेरी मिळाली नाही म्हणून थेट शिंपोलीच्या फ्रूट मार्केटला गेलो आणि तिथे अचानक दिसली माझ्या गावची स्ट्रॉबेरी. बोरगावची फ्रेश स्ट्रॉबेरी पाहून एकदम भारी वाटली. मग शॉपवर येऊन आज एक नवीन रेसिपीने मलाई केक बनवायला स्टार्ट. फ्रुट्स कट करून गार्निशिंग करून घेतलं आणि केक सेट होण्यासाठी ठेवला. जर तुम्हाला पण मलाई केक टेस्ट करायचा असेल तर नक्कीच व्हिजिट करा केक स्टोरीला. मग आमचा इंडियन क्रिकेट फॅन मनालीसाठी इंडियाची ड्रीम 11ची जर्सी ऑर्डर केली होती. जर्सी पाहून ती एकदम खुश झाली. जर्सी ते एकदम क्लासी वाटत होती. मग शॉपमध्ये वेफर स्टिकचा न्यू स्टॉक आला होता. तो चेक केला आणि इंडिया साऊथ आफ्रिकेची मॅच पाहत आजचं लंच केलं. मग संध्याकाळी आम्ही बोईसरला पार्टीसाठी निघालो. इव्हनिंग रशमुळे ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, पण फायनली चढलो आणि डहाणू ट्रेनमध्ये बसायला जागाही मिळाली. मस्त सनसेट बघत बघत बोईसरला पोहोचलो आणि हलका नाश्ता करून घेतला. डेस्टिनेशन 20 ते 25 मिनिटं लांब होतं म्हणून ऑटोने निघालो. व्हेन्यूला पोहोचताच थंड ज्यूस पिऊन जीवाची शांतता करून घेतली. नंतर पाणीपुरीवर ताव मारत थोडा डिनर करून स्वीट्सने परफेक्ट एंड केला. ट्रेन टायमिंगमुळे परतताना लोकल नव्हती, त्यामुळे एक्सप्रेसनेच घरी निघालो. शेवटी बोरवलीला पोहोचलो. अशा प्रकारे आजचा सुपर बिझी आणि फन डे इथेच संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.